अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात एकूण 265 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघाताचा आता अनेक यंत्रणांकडून तपास करण्यात येतोय। केंद्र सरकारकडून बहुशाखीय चौकशी सुरू करण्यात आली। पुढील 3 महिन्यात चौकशी समिती केंद्र सरकारला अहवाल सोपवेल। केंद्रीय गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीकडून विमान अपघाताचा तपास करण्यात येणार आहे। विद्यमान नियमावलीसह भविष्यातील धोके टाळण्याच्या दृष्टीने हा तपास करण्यात येणार असून लवकरच केंद्रीय गृहसचिवांची समिती अपघातस्थळी भेट देणार आहे। दरम्यान अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स हस्तगत झाला असून त्याचाही डेटा तपासण्यात येईल। केंद्रीय गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीचा आणखी अर्धा डझनहून अधिक यंत्रणांकडून विमान अपघाताचा तपास करण्यात येतोय। डीजीसीए, एनएसजी, एनआयए तसंच गुजरात एटीएस कडून अपघाताच्या कारणांचा तपास करण्यात येईल। दरम्यान विमान अपघातात घातपाताची शक्यता एनआयएनं फेटाळली तर ब्लॅक बॉक्स डीव्हीआरचा डेटाचंही फॉरेन्सिक विभागाकडून विश्लेषण करण्यात येणार आहे। अहमदाबाद कसोटीच्या भवन या ठिकाणी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची गर्दी झाली। अपघाताला 40 तास उलटले तरीही मृतदेह ताब्यात न दिल्यानं नातेवाईक आता संतापू लागले। मृतदेहांबाबत पुरेशी माहिती दिली जात नाही असा आरोप देखील करण्यात आला। काल विचारलं तिथे बसलं तर म्हणतात की पोरांची बॉडीच नाहीये, पुरी राख झाली। अशी कशी राख झाली बॉडी? काय तर सबूत असणार ना? मुलं ब्रेसलेट, बांगडी काय तर घातलेले, फ्रॉक काय तर ओळखणार ना आम्ही त्यांची अशी फंक्शन केले तर आम्हाला सगळं माहित आहे ना पोरं आमची कशी होती काय होती। तर किती सबर करणार आम्ही? किती दिवस लागणार? बॉडी इतकी वास यायला आली, किती वास यायला आले बॉडीमध्ये। रात्री पोस्टमास्टरला इतने वास यायला आले, आम्हाला थांबायला होईना झाले। आम्हाला तसल्ली होऊन देईल की मुलांची बॉडी आहे म्हणून। तुम्ही भारतात असा ना द्या, नुसती बॉडी दाखवा की आहे म्हणून, की आम्हाला तसल्ली होणार की आमची मुलं आहेत। नुसतं दोघांनी कसं घेऊन जाणार? दोघं पोत्रासनी काय सोडून देणार का? इतना चिल्ला चिल्ला के बोल रहा हूँ कि मेरे बच्चे चाहिए मुझे। मेरे बच्चों का पता करके बताओ, छोटे बच्चे मेरे किधर है कि नहीं है, मिले कि नहीं मिले आपको, वो मुझे वो पता करना है। बस मेरे को सुकून मिलेगा। आप 4 दिन के बाद बॉडी दो मुझे, मगर मुझे इन्फॉर्मेशन दो कि बच्चे इतनी हम रिकवरी किए हैं।